ऍव्हरेज कसा काढायचा. मग ऍव्हरेज म्हणजेच काय असतं तर ऍव्हरेज म्यूट करा सर्वांनी आणि आता थोडा वेळ ऐका. मी प्रश्न विचारेन तेव्हा उत्तर द्यायचे. ठीक आहे. तर ऍव्हरेज जो आहे त्याला आणखी दुसरं मीन असं सुद्धा आहे. मीन. ठीक आहे. तर आपला जो डाटा आहे त्या डाटाचा ऍव्हरेज कसा काढायचा तर आपल्या डाटामध्ये जेवढे पण नंबर्स असणार आहेत, जेवढे पण ऑब्झर्वेशन असणार आहेत त्या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची असते. आणि आपला किंवा ऍव्हरेजचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला काय सांगितला होता काल. ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा. ऍव्हरेजचा फॉर्म्युला असा आहे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, म्हणजे तुमच्या सगळे जे ऑब्झर्वेशन आहेत त्याची सम करायची. स्क्रीन तुम्हाला शेअर करते. स्क्रीनवर काल काही बघा ते स्किपिंग रोप्स होते है ना, आणि मग तिने रोज किती स्किपिंग केले ते आपल्याला दिलं होतं. पहिल्या दिवशी तिने दोरी पहिल्या दिवशी 60 केल्या होत्या, मग 63 केल्या आहे की नाही. आपण आता शिकतोय काय माहितीये का, आपण जो टॉपिक शिकतोय त्याचं नाव आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. असं आपला टॉपिक मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी असं टॉपिक आपला आहे. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे असं काहीतरी आहे मराठी. म्हणजे काय माहितीये का, आता आपण जो डाटा गोळा करतो आता तो खूप डाटा असतो, कधी कधी खूप जास्त संख्या असते. तर तो जो डाटा आहे की नाही त्याचा नीट अभ्यास केला तर तो डाटा एका विशिष्ट संख्येभोवतीच जास्त सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय तर आता समजा आपण 100 घरांचा आपण सर्वे केला, प्रत्येक घरामध्ये किती मुलं आहेत याचा सर्वे जर केला तर आपल्याला असं आढळून येतं की बऱ्याचशा घरांमध्ये ना 3 लोक राहतात किंवा 4 लोक किंवा म्हणजे 3 आणि 4 पर्सन असणारी खूप जास्त. 1, 5, 6 एवढी माणसं राहणारी जी घरं आहेत ती कमी असतात. म्हणजे आपण समजा 100 घरं फिरलो तर आपण 100 संख्या गोळा करणार. पहिल्या घरामध्ये विचारलं किती माणसं राहतात, दुसऱ्या घरामध्ये विचारलं तर त्या 100 संख्यांमध्ये ना काही संख्या बघा खूप जास्त वेळा आलेल्या असतात. कळते का. म्हणजे काय की आता समजा माझा डाटा आहे किती व्यक्ती राहतात प्रत्येक घरामध्ये, जर गोळा केला डाटा मला असं दिसून येईल की तो डाटा आहे त्या डाटामध्ये 3 आणि 4 नंबर जो आहे सगळ्यात जास्त आहे. याचा अर्थ काय आहे, 3 आणि 4 संख्या जर माझ्या डाटामध्ये जास्त आहे याचा अर्थ काय आहे की 3 आणि 4 व्यक्ती राहणारी जी घरं आहेत ती जास्त आहेत. जास्त लोक घरामध्ये जास्तीत जास्त 3 किंवा 4च लोक राहतात. पूर्वी कसं जॉईंट फॅमिली असायच्या म्हणजे खूप माणसं एकत्र असायची, तसं आता आढळून नाही. असं आपण त्याच्यावरून अभ्यासावरून आपण असा तर्क करू शकतो. म्हणजे सेंट्रल टेंडन्सीचा अभ्यास केला ना, सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय की आपला जो डाटा आहे तो एका कोणत्या तरी एखाद्या किंवा 2 संख्या त्याच्याने सेंट्रलला असतात, म्हणजे त्या संख्याभोवती जास्त डाटा असतो, बाकीच्या संख्या कमी असतात. कळते का मी काय बोलते. याच्या संख्या पण असतात पण फार कमी असतात. पण एखाद दुसरी संख्या अशी असते जी खूप वेळा आलेली असते है ना. कळतंय काय बोलते. ठीक. तर आपले जे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत ना ते 3 प्रकारचे आहेत. ठीक आहे. त्या कोणत्या कोणत्या 3 प्रकारच्या मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत. तर पहिली आहे आपली मीन. पहिली जी मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे ती मीन आहे. मीनलाच आपण ऍव्हरेज असं सुद्धा म्हणतो, जे आपण काल बघितलं. ठीक आहे. दुसरी जी आपली आहे ती आहे मीडियन. ठीक आहे. आणि तिसरी जी आहे ती आहे मोड. अशा 3 मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत. मीन, मीडियन आणि मोड. मीन, मीडियन आणि मोड. ठीक आहे. आता
मीन म्हणजे काय, तर मीन म्हणजे ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजे काय, आता आपल्याला समजा काही संख्या दिल्यात, जसं काल आपण बघितलं की एका मुलीने, किंवा आता समजा एखादं एक्झाम्पल घ्यायचंय, तर बघा इथे तुम्हाला जर दिसत असेल स्क्रीनवर, तर पहिलं गणित बघा, मी वाचते पहिलं गणित, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष. आपण मीन शिकायचं, आपण आधी पहिलं जे सेंट्रल ऑफ टेंडेन्सी आहे ते शिकतोय, मीन म्हणजेच ऍव्हरेज. ठीक आहे. yield of सोयाबीन पर एकर in क्विंटल in मुकुंद फील्ड, फील्ड म्हणजे शेत, yield म्हणजे उत्पन्न, सोयाबीनचं उत्पन्न पर एकर. पर एकर म्हणजे एकर मध्ये जागा आहे, एकर, एकर म्हणजे आपण जागा मोजतो की नाही, एकर मध्ये 1 एकर आमची जमीन आहे, 2 एकर, तशी 1 एकर मध्ये सोयाबीनचं उत्पन्न कोणाच्या शेतामध्ये, मुकुंदच्या शेतामध्ये. क्विंटल मध्ये किती आलंय, 7 वर्ष ती क्विंटल. क्विंटल हे आपण वजना वस्तुमान मोजतात, म्हणजे आपण मास मोजतो, जसं किलोग्रॅम असते की नाही, 100 किलोग्रॅम झाले की नाही की 1 क्विंटल बनतो. 1 क्विंटल म्हणजे 100 kg असतं. खूप धान्य असेल तर आपण किलोग्रॅम नाही वापरत, आपण क्विंटल वापरत. जेवढ्या मोठ्या गोष्टी तेवढं युनिट पण मोठं वापरत. ठीक आहे तुम्हाला, म्हणजे सोनं आपण मोजायचं, सोनं किलोग्रॅम क्विंटल मध्ये नाही मोजणार, ते आपण मिलीग्रॅम मध्ये मोजतो, कारण त्याचं वजन फार नसतं है ना. पण धान्य मोजायचंय, लोखंड मोजायचंय, तर ते लोखंड तर टन मध्ये वगैरे पण मोजतात, कळलं का. तसं जास्त वजनाचं तसं युनिट, जेवढं मोठी क्वांटिटी तेवढं युनिट पण मोठं आपण युज करतो. मग क्विंटल मध्ये 7 वर्ष त्याने किती उत्पन्न घेतलं, तर पहिल्या वर्षी त्याने जे उत्पन्न घेतलं ते 10 क्विंटल आहे. क्विंटल आहे, खाली दिले बघा इथे तुम्हाला दिसत असेल, 10 क्विंटल हे फर्स्ट इयरचं त्याचं सोयाबीनचं उत्पन्न आहे. दुसऱ्या वर्षीचं किती आहे, सेकंड इयरचं किती दिसत आहे, सेकंडचा किती क्विंटल आहे, बरोबर 7 क्विंटल. ठीक आहे. आणि थर्ड इयरचा आहे 5 क्विंटल, 3 क्विंटल. फोर्थ इयर 5व्या वर्षी 9 क्विंटल आहे, 6 क्विंटल आहे, 9 क्विंटल, असं त्याचं उत्पन्न 7 वर्षाचं दिलं आहे मुकुंदच्या शेतात. फाइंड द मीन ऑफ यील्ड, उत्पन्नाचा मीन काढायचा, मीन म्हणजे ऍव्हरेज पर एकर. ऍव्हरेज किंवा मीन करायला फार काही कष्ट नसतात, जेवढे पण तुम्हाला ऑब्झर्वेशन केलेले आहे 10, 7, 5, 3, 9, 6, 9 याला ऍड करा आणि डिवायडेड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ठीक आहे. आपले ऑब्झर्वेशन ते काय आहे, 7 आहे, 5, 3 आणि 6 एवढं एकर पर इयर त्यांनी घेतलेलं आहे. त्याचं मीन काढायचंय, तर मीन काढताना सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, जेवढे पण तुम्हाला हे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्यांची सम करायची आणि डिवायडेड बाय किती आहेत ते ऑब्झर्वेशन, त्याने त्याला डिवाइड करायचं, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता यांची सम करायची, 10 प्लस 7 प्लस 5 प्लस 3 प्लस 9 प्लस 6 प्लस 9 आणि डिवायडेड किती करायचं, आन्सर 7 येते. हा, डिवायडेड बाय किती करायचं, डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 ने डिवाइड करा. वरती तरी तुम्हाला आहे
मीन जे आहे म्हणजे ऍव्हरेज त्याचं जे उत्पन्न आहे ना ते 7 क्विंटल आहे. असं तुम्हाला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता इथे तुम्हाला आणखी पण मीनचं हे 4th एक्झाम्पल आहे ते पण मीनचं आहे. ते मीनचं तुम्ही 4th वाला एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सगळ्यांना ऍड करायचं. आता 4th वाला सम बघा हा थोडस नीट लक्ष द्या. मीन आणखी कसं आपल्याला फाइंड आउट करता येईल बघा. खूप कमी ऑब्झर्वेशन म्हणजे 7 आहेत 8 आहेत 10 आहेत तर आपण डायरेक्ट ऍड करून आपण त्याला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड करतो. पण आता 4th वाला क्वेश्चन कसा आहे तुम्हाला स्क्रीन मंथली सॅलरीज इन रुपीज ऑफ 30 वर्कर्स इन अ फॅक्टरी आर गिवन बिलो. 30 वर्कर्सची सॅलरी दिलेली आहे. म्हणजे हे जे तुम्हाला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहेत ते 30 टोटल सगळं 30 वर्कर्सची सॅलरी दिलेली आहे. तर इथे काय करायचं माहितीये का ते तुम्ही जर ऍड करायला गेले ना तर तुम्ही कॉम्प्लिकेटेड होऊन जाणार कारण हे 30 नंबर्स आहेत म्हणजे ते खूप कॉम्प्लिकेशन होऊन जाणार. कधी कधी एखादा नंबर विसराल किंवा एखादा डबल घ्याल त्यामुळे कदाचित ऍडिशन तुमचं रॉंग होऊ शकतं. खूप जास्त ऑब्झर्वेशन जेव्हा असते की नाही तेव्हा काय करायचं माहितीये का मीन काढण्यासाठी आपण याचा ना फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचं. आपण बघा फ्रिक्वेन्सी टेबल टॅली मार्क्स वाला टेबल बनवला होता तसा टेबल पटकन बनवायचा. फार वेळ नाही द्यायचा त्याला कारण आपल्याला जास्त वेळ नसतो. तर एकदम सगळ्यात छोटा नंबर याच्यातला शोधायचा सगळ्यात मोठा नंबर शोधायचा. सगळ्यात स्मॉलर नंबर कोणता आहे सगळ्यात नंबर कोणता आहे ऑब्झर्वेशन जे दिसतं त्याच्यामध्ये स्मॉलर नंबर कोणता आहे मला जे ऑब्झर्वेशन 3000 बरोबर आहे 3000 आणि सगळ्यात मोठा नंबर पण पटकन शोधायचं. मग आपण ती रेंज घ्यायची. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 9000 बरोबर. तर पटकन आपण काय करायचं काय झालं स्क्रीन दिसते. स्क्रीन दिसत नाहीये. एक मिनिट आपण एक फ्रिक्वेन्सी टेबल बनवूया म्हणजे कसं होईल आपल्याला पटकन कम्प्युटरवर असल्यामुळे मला थोडंसं पटकन 3000 9000 इथे आपण लिहूया आणि पटापट टॅली मार्क्स लिहा. आपण पटकन इथे लिहायचे फ्रिक्वेन्सी आणि फक्त काय करायचं माहितीये का फ्रिक्वेन्सी आणि तुम्ही सॅलरीचा मल्टिप्लाय तुमचं XI असतो आणि हा जो आहे तो FI असतो ना फक्त इथे मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे तर आपण काय करतो इथे 3000 4000 स्क्रीन दिसते का मॅम आता दिसतीये मग कशी नव्हती दिसत. हा आता टॅली मार्क्स
टॅली मार्क्स करून घ्यायचे पटापट. पहिला नंबर कोणता इथे दिसतोय, पहिला 5000 आहे, त्याला कट केला, इथे टॅली मार्क दिलं मी 5000, 7000 पटापट. दुसरं 7000 आहे. ते 7000 चे इथे एक टॅली मार्क 3000, त्यानंतर 4000 है ना, 4000 आहे, मैम 3000. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, हा मैम क्या करना है मैम बोला. मैम मॅम मैम आवाज आणि स्क्रीन दिसत नाहीये का? बरं, आपण तसं करूया. याच्यामध्ये आपल्याला बघा इथे एक एक नंबरला आपण काय करत जायचं, एक टॅली मार्क देत जायचं. या ही जी आपली फ्रिक्वेन्सी टेबल आहे त्याच्यामध्ये एक नंबरला असे टॅली मार्क्स देत जायचे पटापट. कळलं काय? एक नंबर बघायचा या बाजूला पुस्तकात आणि पटापट इथे टॅली मार्क. पहिला नंबर 5000 आहे, मग 3000 आहे, 7000 आहे, 7000च्या इथे आपण काय करायचंय, फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचं. पटापट बनवा बघू फ्रिक्वेन्सी टेबल. मला सांगा प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी किती आहे, 9000 पर्यंत. पटापट फ्रिक्वेन्सी टेबल बनवा. हे बघा स्क्रीन तुम्हाला दिसते. एक एक नंबर इथे कट करत जायचा, म्हणजे पहिला 5000 ची तुम्ही तिथे एंट्री केली, ते कट करायचा है ना, आणि मग तुम्ही पटापट पटापट असं फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं. आणि मला सांगा बघू प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी किती आहे. 3000 किती वेळा आलेला आहे, 4000 किती वेळा आलेला आहे. हा मैम मला एकदा टॉपिक सांगू शकता का तुम्ही? मला काय झालं, तुम्हाला कळलं नाही का काय करायचंय? टॅली मार्क्स माहिती आहे आपल्याला? मैम आई नो टैली मार्क्स आणि स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये. आम्ही स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन दिसत तुम्ही लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करा, कारण स्क्रीन शेअर केली मी. हो मॅम, स्क्रीन दिसत आहे. ज्यांना कोणाला स्क्रीन दिसत नाही किंवा काही अजून अडचण आहे आवाज वगैरे येण्याचा, त्यांनी एकदा लॉग इन करून लॉग आउट करून बघा. ठीक आहे, स्क्रीन इज विजिबल. येस. थ्री थाउजंडची किती आहे फ्रिक्वेन्सी बघा. 3000 इथे थ्री थाउजंड इथे 1 2 3 4 5 6 7 8 मैम आवाज येत नाहीये. 3000 तुमचे टॅली मार्क्स 8 येणार ह्याला, कारण हा 8 टाइम आलेला आहे. 4000 तुमचं बघायला गेलं तर 4000 तुमचं 1 2 3 4 5 6 7 टाइम आले. 7,4000 आलेलं आहे. आता टॅली येताना असं द्यायचं नसतं, टॅली सगळे मोजायचे नसतात, एक एक केला टॅली मार्क देत जायचं असतं. पण आता इथे मला ते बघायला त्रास होते नंबर्स म्हणून. 1001 2 3 4 5 टाइम्स आलेले. 5
5 टाइम्स 5 आलेले आहे. इथे 5 येणार असे 1 2 3 आणि आडवी 5वी लाईन आडवी येते. ठीक आहे. 6,000 जर तुम्ही बघायला गेलात तर 6,000 तुम्हाला इथे आलेले आहेत 1 2 3 4 4 टाइम्स 6,000 7 6,000 टाइम्स 7,000 जर बघायला गेलात थ्री टाइम्स आले. हॅलो ऍक्च्युली एवढा वेळ लागला नाही. मॅम ब्रेक. काय झालं? पटापट पटापट आपण बनवून घेऊया. 7,000 3 टाइम्स आलेले आहेत. 8,000 1 8,000 हे या सगळ्यांची सम 30 येते का बघायचं. मग आपलं बरोबर आहे. 8 7 15 5 20 7 आणि 3 मॅम लॉगआउट करून मॅम तुमचा आवाज येत नाहीये. अरे बाळा तिथे रेंजचा प्रॉब्लेम असेल तुमचा काहीतरी. ठीक आहे. पटापट आता आपण काय करायचंय याचं मीन काढायचंय. आपण ही का मेथड वापरतोय तुम्हाला कळलं का हे का करायचंय. जनरली ऍव्हरेज काढताना किंवा मीन काढताना आपण डायरेक्ट सम ऑब्झर्वेशनशी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड करायचं असतं. पण इथे मी हे का केलंय माहितीये का कारण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन खूप जास्त असले ना 10च्या वरती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन गेले ना की टेबल बनवावा लागतो. कारण टेबल बनवला नाही की आपलं आन्सर चुकतं. कारण खूप सारे नंबर्स असतात त्यांना ऍड करताना आपण खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे कधी कधी तुमचं ऍडिशन चुकतं. एखादा नंबर एक्स्ट्रा येतो किंवा तो आपण एखादा विसरतो. त्यामुळे फ्रिक्वेन्सी टेबल वरून आपण एकदम परफेक्टली मीन काढू शकतो. कळते तुम्हाला सर्वांना का आपण फ्रिक्वेन्सी टेबल केले. कारण आपले जे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ते खूप जास्त आहेत. खूप कमी असतील मगाशी 7 होते त्यामुळे आपण डायरेक्ट ऍड केलं. बरोबर आहे. कळतंय की कळलं नाही. आपण का टेबल तयार केलं कळलं सगळ्यांना. कारण आपले नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय आहेत. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय खूप जास्त आहे त्यामुळे. ठीक आहे. तर आता आपण पटापट आपण काय करायचं आहे इथे मल्टिप्लिकेशन करून घ्या. रेकॉर्डिंग भेटेल का मॅम आवाज इथे आता आपण XI आणि FI चा गुणाकार मल्टिप्लिकेशन पटापट करून घ्यायचंय. हे XI आणि हे FI या दोघांना इथे मल्टिप्लाय 3 8 या दोघांना मल्टिप्लाय कारण 3,008 वेळा आलेले आहेत. 3,008 वेळा आले म्हणजे 3,000 जर आपण कारण ऍडिशन करायची असते की नाही आपण ऍव्हरेज मध्ये काय करतो ऍडिशन करतो. 3,008 वेळा ऍड करायचे म्हणजे 3,000 ला 8 ने मल्टिप्लाय करायचं. ऍड करत बसण्यापेक्षा सेम नंबर पण मल्टिपल टाइम्स ऍड करण्यापेक्षा आपण त्याने मल्टिप्लाय करतो. 3,000 3,000 3,000 8 वेळा ऍड करण्यापेक्षा 3,000 ला 8 ने मल्टिप्लाय करायचं. ते सेमच आन्सर मिळतं. बरं की नाही. कारण मल्टिप्लिकेशन हे रिपिटेटिव्ह ऍडिशन असतं. ठीक आहे. मग 3,008 टाइम्स आल्यामुळे त्याची जर बेरीज केली तर 3 8 चा 24,000 होणार. 3,000 ऍड करून 4,007 वेळा आलेले आहेत. 4
4007 टाइम्स ऍड केले म्हणजेच मल्टिप्लाय करायचं. 4 7 चा 28 आणि 1000, 5 5 चा 25,000, 6 4 चा 24,000, 0 0 मी देत जाते पुढे 21,000, 8 2 चा 16,000 आणि 9,000. आता या सगळ्यांची सम करायची, XIFI ची सम करायची. 9 15 16 25 33 37 एवढं येतं. 1,40,000 हे जे टोटल आली, ही टोटल आली सगळ्या ऑब्झर्वेशन, आपले जे सगळे ऑब्झर्वेशन आहे त्याची ही सम आहे ना, ही सम आहे. मग या समला आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे टोटल तुमचे नंबर किती आहेत 30 हे डिवाइड करायचं की आपल्याला येणार. बरोबर, असंच करतो आपण. पण फक्त इथे आपण सारे ऑब्झर्वेशन असल्यामुळे आपण हे थोडा टेबल तयार केलं. बाकी तर मीन आपण तसंच काढतो, बेरीज करून सगळ्या ऑब्झर्वेशनची सम एवढी आली बघा 1,47,000. 0 0 जाणार आणि 3 याला डिवाइड करा, तुम्हाला आन्सर मिळणार आहे, आपलं मीन मिळणार. 3 4 जा 12 होणार, नंतर 4 आता 3 9 7 27 आणि 2 0 हा तुमचा मीन आहे. कळते का मुलांनो? आपण काय केलं, आपले ऑब्झर्वेशन आपण काढला, पण ऑब्झर्वेशन मॅम कळत. ओके, कळलं सगळ्यांना? मीन काढा. कमी ऑब्झर्वेशन असतील तर कसा मीन काढायचा आणि जास्त ऑब्झर्वेशन असतील तर कसा मीन काढायचा. ठीक आहे, आता आपण हे झाले पहिली मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. 3 टोटल मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत. पहिली मीन आहे ती आपण बघितली कशी काढायची. दुसरी जी आपली मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे त्याला आपण मीडियन असं म्हणतो, मीडियन. ठीक आहे, तर मीडियन हे नाव तुमच्यासाठी मीन असेल, ऍव्हरेज किंवा मीन आपण ऐकलेलं आहे. ठीक आहे, तर मीडियन म्हणजे काय आहे, तर मीडियन म्हणजे मिडल व्हॅल्यू शोधायचे. मिडल म्हणजे आपला जो डाटा आहे, आपल्या डाटामध्ये जेवढे पण नंबर्स आहेत त्याच्यामध्ये मधोमध कोणती व्हॅल्यू येते म्हणजे मिडल व्हॅल्यू. म्हणजे आता समजा मला 100 घरांमध्ये मी गेली, काही घरांमध्ये 1 माणसं राहतात, काही 3 4 10 पर्यंत मॅक्सिमम माणसं राहतात. तर मधली व्हॅल्यू कोणती. आता डाटा गोळा करताना आपण कसाही करणार, म्हणजे समजा पहिल्या घरामध्ये 2 व्यक्ती राहतात, दुसऱ्यामध्ये 3 राहतात, तिसऱ्या घरामध्ये गेली मी 1 व्यक्ती राहत होता, चौथ्यामध्ये गेले 4 माणसं राहतात, 5व्यामध्ये परत 3 माणसं राहत आहेत है ना, 6व्या घरात मी गेली तिथे समजा 7 माणसं राहत आहेत है ना, पुढच्या घरामध्ये मी गेली तिथे 2 माणसं राहत आहेत. बरोबर, त्यानंतर मी पुढच्या आणखी घरात गेली 8व्या घरामध्ये तिथे समजा 3 माणसं राहत आहेत, पुढे 5 माणसं आणि पुढच्या घरामध्ये गेल्यावर ते 4 माणसं राहतात. अशी समजा 10 घरांमधून मी व्यक्तीची संख्या गोळा केली. आता मला इथे मीडियन शोधायचं. मीडियन शोधताना काय करायचं का, आपण जो डाटा गोळा केलेला आहे, हा आता मी डाटा बरोबर आहे. आता या डाटा जो मी गोळा करेल त्या डाटामध्ये जे पण नंबर्स किंवा ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांना मी आयदर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावायचं, कारण आपल्याला मधली व्हॅल्यू शोधायची. त्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत जा किंवा मोठ्यापासून लहानापर्यंत अरेंज करायचा डाटा. आपला जो डाटा आहे तो आयदर इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचा, असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये. ठीक आहे, कळतंय? मीडियन शोध आपण. दुसरं सेंट्रल ऑफ टेंडन्सी मीडियन. त्याच्यासाठी काय करायचं, आपला डाटामध्ये जेवढे पण ऑब्झर्वेशन आहेत त्यांना आपण इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग कोणताही एका तुम्ही ऑर्डर मध्ये लावायचं आहे. ठीक आहे, मीडियन साठी पहिली स्टेप काय आहे, अरेंज युअर ऑब्झर्वेशन इन आयदर असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे,
तर पहिला लहान नंबरापासून आपण सुरू करूया. असेंडिंग मध्ये आपण लावूया. 1 येईल का, त्यानंतर 2. आता हा 2 जो आहे तो 1 आणि वेळा आलेला आहे, तर तो 2दा जेवढा वेळा आलेले तेवढा वेळा ते ऑब्झर्वेशन लिहायचे. 3 3दा आलेला आहे. ठीक आहे. नंतर 4 2दा आलेला आहे. त्यानंतर 5 आहे एकदा, आणि एकदा 7 1 2 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आता इथे 10 नंबर आहेत. आता आपला जो मीडियन आहे तो मीडियन म्हणजे बरोबर मधली व्हॅल्यू, मिडल व्हॅल्यू. असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये लावल्यावर बरोबर मध्ये जे येणारे नंबर्स आहेत, मधोमध येणारे नंबर इथे कोणते असणार? इथून मी 10 नंबर आहेत की नाही टोटल, 10 नंबर जर आहेत टोटल, मधोमध येणारे कुठले नंबर्स असणार? आपली 10 बोटं असतील, तर मधोमध येणारे कुठले नंबर असणार? एक तर 5वा आणि 6वा. हे बरोबर मध, कारण इकडे 4 सोडले जातात, इकडे 4. बरोबर मिडल व्हॅल्यूज 2 आहेत तिथे. कळता? आपला जो 5वा आणि 6वा नंबर आहे, 1 2 3 4 5 6, 5वा आणि 6वा दोन्ही पण T3च आहेत, है ना. ह्या मिडल व्हॅल्यूज. आता या 2 मिडल व्हॅल्यूजचा आता तर सेम, कधी कधी वेगळ्या पण असू शकतात. मग त्याचं काय करायचं? त्याचा ऍव्हरेज काढायचा, तो तुमचा मीडियन असतो. मीडियन म्हणजे 2 नंबर जर असतील तर त्यांचे ऍडिशन करून 2 ने डिवाइड करायचं. सेम नंबर येणार, कारण दोन्ही सेमच आहेत नंबर, कधी कधी वेगळे असतात. म्हणून जे मीडियन आहे तो 3 आहे. कधी कधी ऑब्झर्वेशन समजा 7 संख्या असतील, आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल मीडियन कसा शोधायचं. आपण एक एक्झाम्पल बघूया, मग तुम्हाला कळेल व्यवस्थित की आपला मीडियन कसा शोधायचा. सेकंड क्वेश्चन बघायचं. येस मॅम. ऐकताय? म्यूट करा. आपल्याला व्यवस्थित समजायला पाहिजे मीडियन काय आहे. मीडियन म्हणजे तुम्ही अरेंज करायचा डाटा आणि बरोबर मधोमध येणारी जी व्हॅल्यू आहे, आता कधी कधी एकच संख्या मध्ये येईल तेव्हा तीच मीडियन असेल. पण जर 2 संख्या मधोमध आल्या, जसं 10 नंबर जर आहे तर मधोमध 2 संख्या, 9 नंबर असतील आणि 9 संख्या आहेत तर मधोमध एकच संख्या येते. ऑड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहेत. ऑड म्हणजे काय? समजा 5 संख्या आहेत, 7 आहेत, 9 आहेत, तर मधोमध एकच संख्या येते, तर तीच मीडियन असते. पण 10 संख्या आहेत, 12 संख्या आहेत, 8 आहेत, इव्हन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतील तर मधोमध 2 संख्या आहेत, मग त्याचा आपण एव्हरेज काढायचा, म्हणजे त्यांना दोघांना ऍड करून डिवायडेड बाय 2 करायचं, तो तुमचा मीडियन असतो. कळते काय बोलते? मीडियन कसा शोधायचा आहे पण बघूया एक्झाम्पल, पण मी एक एक्सप्लेन केलंय. टाइम कोण सांगतो मला? टाइम इधर टाइम तो मेरे सामने मेरे को दिख रहा है, आप मुझे क्यों बताते क्या टाइम हो गया? किसने बताया मुझे टाइम? 4:40 हो गया है, किसने बताया? हो है, त्यांनी मला सांगितलं की 4:40 झाले. मला माहिती आहे बाळा, 4:40 माझ्या लॅपटॉपवर 4:41 झाले. है ना. तर आपण एक मीडियन आणि मोड लास्ट आपलं झालेलं आहे याच्यामधलं, या टॉपिक उद्यापासून आपण वेगळा टॉपिक सुरू करणार. ठीक आहे. शेवटचं आपलं मीडियन आणि मोड राहिलेले पण आपण घेऊ. नंदिनी सोनावणे 4:42. मला माहित आहे टाइम का, मला तुम्ही टाइम, तुम्हाला कंटाळा आला का? मॅम माझा मेसेज नका तुम्ही कंटिन्यू करा. 72 मिलियन बरोबर. हा 72 आहेतच नाही नंबर. अच्छा, तो हे काढलं ऍव्हरेज. सेकंड क्वेश्चन मध्ये मीडियन ऑफ ऑब्झर्वेशन 59 75 68 आहे. किती नंबर्स आहेत सांगा मला? 1 2 3 4 5 6 7 ऑब्झर्वेशन, म्हणजे ऑड. 7 बरोबर ऑड आहे.
मधोमध जो नंबर येईल तो एक येईल की दोन येतील ते सांगा मला. मध्ये जो नंबर येईल आपण अरेंज करणार त्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये, पण मधोमध तुम्हाला एक संख्या मिळेल की दोन. तर टोटल 7 संख्या म्हणजे ऑड आहेत, ऑड ऑब्झर्वेशन आहे. तर जेव्हा ऑड ऑब्झर्वेशन असतं तेव्हा एकच आपल्याला नंबर मिळतो. बरोबर. मग इथे तुम्हाला असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं आहे त्याला. काय काय पहिला काय नंबर येईल, पहिला 59 येईल. 59 सगळ्यात छोटा आहे. आधी असेंडिंग ऑर्डर मध्ये लावा, त्यानंतर काय येणार, त्यानंतर 68 येणार, त्यानंतर 70 येणार, त्यानंतर 74, 75, 75 आणि मग 80. तर बरोबर मधोमध कोणता नंबर येतोय बघा इथे. असेंडिंग ऑर्डर मध्ये लावल्यानंतर बरोबर मधोमध कोणता नंबर येतो आपल्या ऑब्झर्वेशन मध्ये. व्हेरी गुड. बरोबर 74 बरोबर मधोमध आहे, चौथं ऑब्झर्वेशन. तर हाच तुमचा मीडियन आहे, यालाच मीडियन असं कळलं सगळ्यांना. मीडियन. ओके ठीक. आता शेवटचा आपला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी आहे मोड. तिसरं मीन, मीडियन आणि आपण मीन बघितलं, मीडियन आणि आता मोड आपण शेवट बघणार. मोड खूप सोपं असतं, मोड फार कठीण नाहीये. मोड म्हणजे काय माहितीये का, जो मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी वाला जो ऑब्झर्वेशन आहे त्याची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर तो मॅक्झिमम आलेला आहे डाटामध्ये. जसं मगाच आपण जो टेबल बघितला फ्रिक्वेन्सी टेबल, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा कोण आलेला आहे बघा. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी वरून तुम्हाला कळेल याच्यावरून की जास्त वेळा कोण आलेला आहे. आपण जो टेबल तयार केला त्याच्यावरून सगळ्यात जास्त वेळा कोणता नंबर रिपीट झालाय बघा. सगळ्यात जास्त वेळा कोण आले आहे. बरोबर 3000 जास्त वेळा आला. मग तो जो 3000 आहे ना, तो जो खूप जास्त वेळा रिपीट झालेला आहे ना, मॅक्झिमम टाइम्स जो आलेला आहे आपल्या डाटामध्ये, जास्त वेळा जो आलेला आहे ना, तो असतो आपला मोड. म्हणजे ते मोड जो आहे तो 3000 आहे ना. आता या डाटामध्ये जर आपण बघितलं, या डाटामध्ये, या पहिल्या डाटामध्ये याचा मोड काय आहे सांगा. पहिल्या गणितामध्ये आपण मीन फाइंड आउट केला, पण त्याचा जर मोड फाइंड आउट करायचंय, त्याचा मीडियन पण तुम्ही फाइंड आउट, कोणत्याही डाटाचं तुम्ही मीन पण फाइंड आउट करू शकता, मीडियन पण आणि मोड पण. तर याचा मला मोड पहिल्या गणितामध्ये जर दिसत असेल तर जास्त वेळा जो ऑब्झर्वेशन जास्त वेळा येतो तो तुमचा मोड असतो. मध्ये सांगा पहिल्या गणितामध्ये हे जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये सांगा तुमचा मोड काय आहे. मोड म्हणजे जो मॅक्झिमम टाइम्स सगळ्यात जास्त वेळा आलेला आहे. 9 मॅम 9 9 मोड. त्याच्यामध्ये मोड 9 आहे. या दुसऱ्यामध्ये कोणता मोड आहे, त्या मध्ये मोड काय आहे. सेकंड तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले त्याच्यामध्ये काय आहे. कोणतं ऑब्झर्वेशन जास्त वेळ आलेलं आहे. मीडियन आपण 74 शोधला. 74 मीडियन आहे त्या ऑब्झर्वेशनचा, त्या डाटाचा. मोड काय आहे, मोड काय आहे, मोड जास्त वेळ आलाय. 75 व्हेरी गुड, व्हेरी गुड. 70. थर्ड क्वेश्चन मध्ये सांगा. थर्ड मध्ये थर्ड चे मोड काय दिसतोय. 100 मॅम 100 व्हेरी गुड. ठीक आहे. बरोबर. आता हे आपण तुमच्याकडे
स्क्रीनशॉट काढता येईल का मोबाईलवर? तुम्हाला होमवर्क आहे. स्क्रीनशॉट काढता येईल का? काय हे जी गणित आहेत ना, हे. ही सगळी तुम्ही सोडवायचे, स्क्रीनशॉट काढा आणि ही गणितच आपल्याला सॉल्व्ह करायचे. येस मॅम काढला. काढला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट काढला सर्वांनी? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स सगळे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे? तर आज आपण इथे आपलं जे डाटा हँडलिंग जो चॅप्टर आहे, टॉपिक आहे, तो आपण संपवतो इथे. आपण डाटा हँडलिंग मध्ये काय काय शिकलो सुरुवातीपासून सांगा बघू द्या मला आता. डाटा म्हणजे इन्फॉर्मेशन किंवा माहिती आहे जी गोळा करतो ती. त्याच्याबद्दल एकदम स्टार्टिंग पासून सांगा, पहिल्या लेक्चर पासून आपण आतापर्यंत. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो? फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काय घेतला? जॉईन पॅराग्राफ काढायला शिकलो. त्याच्यानंतर सब डिव्हिजन काढायला शिकलो. नाही, आधी आपण काय शिकलो? आधी आपण डाटाचे प्रकार शिकलो ना, प्रायमरी आणि सेकंडरी डाटा. येस. त्यानंतर डाटाला आपण कसं आपण त्याला अरेंज कसं करायचं, टेबल मध्ये कसं मांडायचं, फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचा, ते आपण शिकलो. बरोबर आहे. नंतर त्याला आपण व्हिज्युअलाइज केलं, म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ शिकलो. आपण त्याच्यामध्ये जॉईंट पॅराग्राफ, सब डिवायडेड पॅराग्राफ शिकलो. बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण काय शिकलो आज? मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी शिकलो. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे असे आपला जो डाटा आहे तो कोणत्या संख्येभोवती केंद्रित झालेला आहे त्या संख्ये आपण शोधतो. तर त्याच्यामध्ये 3 आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी शिकलो, मीन, मीडियन आणि मोड. ठीक आहे. आणि आज आपण हा टॉपिक संपवणार, आपण वेगळा टॉपिक शिकणार. ठीक आहे. ओके. आणि होमवर्क सगळे करायचं आहे. स्क्रीनशॉट काढलाय सर्वांनी? थँक्यू मॅम. बाय.